लसूण मसाला अगदी वर्ष 6 महिन्यासाठी किंवा 1 ते 2 महिन्यासाठी जर तुम्ही करून ठेवणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मसाला टिकण्यासाठी, त्याची चव वाढवण्यासाठी व कलर तसाच राहण्यासाठी काय करायचे अगदी छोट्या छोट्या टिप्स सहित मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। तर मी ही इथे मिरची पावडर घेतलेली आहे। आता बऱ्याच जणांना किंवा जे नवीन शिकणारे असतात त्यांना प्रश्न पडलेला असतो, मिरची पावडर तर आहे, मग हा कांदा लसूण मसाला बनवायचा कसा किंवा भिजवायचा कसा? तर या मसाल्यामध्ये बरेच प्रकारचे खडे मसाले असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या असतात, जवळजवळ 3 ते 4 प्रकारच्या मिरच्या असतात आणि ह्या व्यवस्थित डंकावरून कुटून आणून ह्याची बारीक अशी पेस्ट तयार केली जाते। आता बरेच जण हा मसाला वर्षभरासाठी कांदा लसूण घालून असा मिक्स करून ठेवतात, तर काही जण 2 ते 3 महिन्यासाठीच पुरेल एवढाच म्हणजे लागेल तसाच भिजवतात। तर हा मसाला कसा बनवायचा किंवा हा मसाला कसा भिजवायचा ते आपण आज बघणार आहोत। तर मसाला बनवण्यासाठी मी इथे जवळजवळ 5 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि एक मोठी अशी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो कांदे आणि 200 ग्रॅम एवढी खोबऱ्याची वाटी आहे आणि 200 ग्रॅम एवढा मी इथे लसूण वापरलेला आहे। आता इथे मी काही खडे मसाले पण घेतलेले आहेत। तुम्ही जर फ्रेश कुटलेली नुकतीच कुटलेली जर मिरची पावडर घेणार असाल तर हे खडे मसाले नाही घातले तरी चालतील, पण काही वेळेला काय होतं, खूप दिवसांची किंवा खूप महिन्यांपूर्वी जर तुम्ही मिरची पावडर कुटलेली असते तर त्याचा थोडासा स्मेल गेलेला असतो। तर तो स्मेल येण्यासाठी, मसाल्यांचा स्मेल येण्यासाठी इथे मी काही अगदी मोजके खडे मसाले घेतलेले आहेत। त्यांनी ह्या आपल्या मिरची पावडरचा जो आपण मसाला बनवणार आहोत त्याला चव आणि त्याचा स्मेल अतिशय छान येतो। तर हे आपण कांदे आणि खोबरं बारीक करून घेणार आहोत। तर मी इथे 2 किलो एवढी मिरची पावडर घेतलेली आहे। आता ही जी आपले मसाले आहेत ह्याच्यामध्ये किती मिरची पावडर व्यवस्थित भिजली जाते हे मसाले आहेत ते व्यवस्थित असे आपण बारीक करून घेतलेले आहेत किंवा कांदा आणि खोबरं आहे बारीक करून घेतलेलं आहे। खोबरं तुम्ही छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतले तरी चालेल। कांदा मी असा बारीक चॉप करून घेतलेला आहे, तुम्ही लांबड्या आकारामध्ये कट करून घेतलात तरी चालेल। आता हे खडे मसाले आहेत हे फक्त आपल्याला गवळे गवळे भाजून घ्यायचे आहेत आणि हा लसूण आहे तो आपल्याला भाजून नाही, आपण हा कच्चा तसाच वापरणार आहोत, कारण भाजल्यानंतर ह्याचा जो स्मेल आहे तो वेगळा येतो। तर हे मसाले आपण अगदी हलक्या मंद मीडियम आचेवरती आपण भाजून घेणार आहोत। तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये सगळ्यात अगोदर हे खडे मसाले आपल्याला गवळे गवळे असे भाजून घ्यायचे आहेत। आता हे मसाले मी तेलामध्ये भाजणार नाही, अगदी बिना तेलाचेच अगदी स्मेल येतोपर्यंत छान असा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेणार आहे। भाजून घेताना गॅसचा फ्लेम हा बारीक ठेवा, मीडियम ठेवा, कारण जास्त जर तुम्ही वाढवलात तर हे मसाले पटकन करपले जातात। सगळे मसाले आपण इथे भाजायला टाकलेले आहेत, त्याच्यामुळे काही मसाले बारीक आहेत, काही मोठे आहेत। तर हे बघा मसाले भाजून झाले। आता इथे आपण खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं हे आपल्याला लालसर होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजून घेऊ नका, कारण मग त्याची चव वेगळी लागते, कडवटपणा येतो त्याच्यामुळं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बऱ्याच ठिकाणी हा मसाला तेलामध्ये फ्राय करून घेतात, हे खडे मसाले तेलामध्ये भाजून घेतात, तर आपण इथे तेलाचा अगदी कमी वापर करणार आहोत आणि हे मसाले आपण असेच भाजून घेणार आहोत। जास्त तेल वापरलं तरी काही दिवसांनी कडवट असा वास येतो, तर हे मसाले आपण बिना तेलाचेच भाजून घेतलेले आहेत। तर हे बघा खोबरं पण आपण छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपण कांदा शिजायला टाकणार आहोत। तर कांदा मी इथे शिजायला टाकलेला आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान असा मोठ्या गॅसवरती हा कांदा परतून घेतलेला आहे। परतल्यानंतर घालायचं आहे। आता बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या वेळेला डंकावरून आपण पावडर करून आणतो त्यावेळेला त्या पावडरमध्ये बऱ्याच वेळेला आपण मीठ घातलं जातं, तर मी इथे त्यावेळेला मीठ घातलं नव्हतं, त्याच्यामुळे आता ह्या कांद्यामध्ये मी थोडंसं मिठाचं प्रमाण हे जास्त करणार आहे। तर मिठाचं प्रमाण हे मसाल्यामध्ये बरोबर असेल तर मसाला चवीला अप्रतिम होतो। तर हे आपण छान असा कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिटं छान कांदा परतल्यानंतर आपण इथे मीठ घालणार आहोत। तर तुम्ही मिठाचं प्रमाण बघताय, अगदी वाटी आहे ती थोडीशीच कमी आहे, नाहीतर पूर्ण वाटीभर मी इथे मीठ घातलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल ही एवढं
एवढं जास्त मीठ घातलेलं आहे म्हणजे मसाला हा पूर्ण खारट होणार, तर असं नाही होत. उलट मसाल्याचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो आणि मसाल्याची चवही वाढते. तर तुम्ही बघू शकता मीठ टाकल्यामुळे कांद्याला छान असं पाणी सुटलेलं आहे. अगदी ट्रान्सपरंट कांदा झालेला आहे आणि हा कांदा मिठाच्या पाण्यामध्येच आपण शिजवून घेणार आहोत. इथे तुम्हाला दुसरं कोणतंही पाणी वापरायचं नाही किंवा मसाला बनवेपर्यंत पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जर तुम्ही पाण्याचा वापर केला मसाला मिक्सरमधून बारीक करताना तर मसाला पटकन जास्त दिवस टिकत नाही, अगदी लवकर खराब होतो. जर तुम्ही हा मसाला जास्त दिवस स्टोअर करून ठेवणार असाल, अगदी वर्षभर किंवा 6 महिन्यासाठी जर बनवून ठेवणार असाल तर कांदा हा पूर्णपणे शिजवून घ्यायचा. कांद्यातलं पाणी आहे हे सुकेपर्यंत कांदा छान असा शिजवून घ्यायचा. कच्चा कांदा इथे अजिबात ठेवायचा नाही, कारण जर तुम्ही कच्चा कांदा ठेवलात तर जो आपण मसाला बनवणार आहे तो जास्त दिवस टिकत नाही, लवकर खराब होतो. तर हे बघा तुम्ही बघू शकता कांद्यातलं पाणी हे अगदी बऱ्यापैकी सुकलेलं आहे. अजून पाण्याचा थोडासा अंश दिसत आहे, त्याच्यामुळे मी 2 ते 3 मिनिटासाठी परत एकदा झाकण ठेवून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे कांद्याला आणि पाणी आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे. ह्याच पद्धतीने तुम्हालाही कांदा छान असा शिजवून घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही असा कांदा शिजवलात तर आपण जो मसाला बनवणार आहे तो जास्त दिवस टिकतो आणि त्याचा स्मेल पण येत नाही. सगळे मसाले आपण इथे भाजून तयार केलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे मसाले आपण तयार केलेले आहेत. हे हलके फुलके गरम मसाले पण आपण भाजून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही कोथिंबीर आणि अद्रकचा जरी वापर केला तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर तेही तुम्ही इथे घालू शकता. मी घातलेलं नाही, तुम्हाला जर आवडत असेल तर ते तुम्ही इथे घातलं आणि मसाल्यामध्ये बारीक केलं तरी चालेल. तर सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे गरम मसाला वाटून घेणार आहे. अगदी बारीक पावडर याची करून घ्यायची. तर ही बघा छान अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. आता हे झाल्यानंतर खोबरं बारीक करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी आपल्याला कांदा बारीक करायचा आहे, कारण कांदा जर तुम्ही सुरुवातीला बारीक केलात तर हे खडे मसाले खोबरं वगैरे आहे ते व्यवस्थित बारीक होणार नाही. तर हे बघा, आणि मसाला बनवताना अजिबात पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही. जर तुम्ही पाण्याचा वापर केलात तर मसाला आपला जास्त दिवस टिकणार नाही. तर हे बघा छान असं खोबरं बारीक केल्यानंतर इथे मी लसूण बारीक करायला घेणार आहे. आता लसूण तुम्ही वापरताना गावठी लसूण जर घेणार असाल तर तो सालीसकट जरी तुम्ही घेतलात तरी चालेल. गावठी लसणाचा स्मेल खूप छान येतो आणि कोणतीही भाजी किंवा आपण मसाल्यामध्ये जरी तुम्ही घातलात तरी त्याची मसाल्याची चवही उत्तम लागते. तुम्ही बघू शकता लसूणही आपला छान असा बारीक झालेला आहे आणि त्याच्यामध्येच हा कांदा पण मी बारीक करून घेणार आहे. आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं वापरलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये मसाला इथे मी बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही जर छोटं भांडं वापरत असाल तर 2 ते 3 बॅचमध्ये हे सगळे मसाले एकत्र बारीक करून घ्या. तर हे सगळे मसाले आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये किंवा तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल, टोप असेल किंवा तुमच्याकडे जर अजून दुसरं एखादं मोठं भांडं असेल तर त्याच्यामध्ये हे काढून घ्या. कारण ज्या वेळेला आपण पावडर घालतो त्याच्यामध्ये तेव्हा मिक्स करायला आलं पाहिजे, त्याच्यामुळे शक्यतो मोठं आणि पसरट भांडं घ्या. तर हे उरलेले मसाले आहेत ते पण मी छान असे बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामधून. तर हे मसाले सगळे आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक याची पेस्ट तयार करायची. जाडसर मसाले ठेवले तर हे भाजीमध्ये मसाले व्यवस्थित मिळून येत नाहीत. तर हे बघा मस्त अशी आपण बारीक पेस्ट तयार केलेली आहे. मसाले पूर्णपणे एकत्र करून घ्यायचे आणि ह्याच्या जे आपण गरम मसाले बारीक करून घेतले होते ते इथे घालून घ्यायचे. गरम मसाले घातल्यानंतर मिरची पावडर इथे घालून घ्यायची. आता मिरची पावडर सगळीच एकदम टाकायची नाही, अगदी थोडी थोडी करून आपण ही मिक्स करून घेणार आहोत. जशी लागेल तशी आपण ही पावडर मिक्स करून घेणार आहोत. आता ही पावडर मिक्स करून घेताना हाताला अगोदर सगळ्या तेल लावून घ्यायचं आणि नंतरच मिक्स करायची. आता मी इथे बिना तेलाचंच करणार आहे, कारण मला सवय आहे त्याच्यामुळे मी हाताला तेल लावणार नाही. तुम्ही जर नवीन बनवणार असाल तर हाताला तेल लावा किंवा हँडग्लोव्ज घालून हे पूर्णपणे मिक्स करून घ्या, कारण ही पावडर हे मिक्स करताना हातांची जळजळ खूप होते नंतर. तर हे बघा मी इथे चमच्याच्या साहाय्याने अगोदर मिक्स करून घेते आणि थोड्या वेळाने मी इथे हाताने पण मिक्स करून घेणार आहे. तर हाताने मिक्स करताना तुम्ही अवश्य तेल लावा किंवा हँडग्लोव्ज वापरा. तर हे बघा आपण थोडं थोडं करून हा मिरची पावडर आहे ती इथे मिक्स करून घेणार आहे. अगदी ही पावडर जास्त ओलसर वाटते मला, त्याच्यामुळे मी अजूनही इथे थोडीशी मिरची पावडर ॲड करणार आहे. अगदी लागेल तेवढीच मिरची पावडर घालून आपण इथे हा मसाला पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्ही वर्ष 6 महिन्यासाठी हा मसाला बनवून ठेवणार असाल तर शक्यतो ठेवू नका, कारण नंतर काय होतं हा मसाला कोरडा पडत जातो आणि ह्याची चव आणि त्याचा स्मेल आहे तो पण वेगळा येतो. तर हा मसाला पूर्णपणे आपण मिक्स केलेला आहे आणि हा मसाला मिक्सरमधून
मिक्सरमधून आपण बारीक करून घेणार आहोत. हाताने हा मसाला बारीक करू नका किंवा मिक्स करू नका जास्त. हातांची खूप जळजळ होते. त्याच्यासाठी मिक्सरमध्ये थोड्या प्रमाणात मसाला घ्यायचा आणि मिक्सर चालू बंद करायचा. 1-2 वेळा मिक्सर चालू बंद करून घ्यायचा आणि हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता मस्त असा ओलसर असा झालेला आहे. जास्त ओलसर पण नाही आणि जास्त सुट्टा पण नाही. अगदी परफेक्ट मसाला आपला तयार झालेला आहे. ह्याच पद्धतीने सगळा मसाला आपण मिक्सरमधून मिक्स करून घेणार आहोत. तर मी इथे 2 किलो एवढी मिरची पावडर घेतली होती. त्याच्यातली जवळजवळ अर्धा किलो एवढी मिरची पावडर शिल्लक आहे. ह्याचाच अर्थ आपल्याला 1.5 किलो मिरची पावडर इथे आपण वापरलेली आहे. सगळा मसाला धरून जवळजवळ 2-2.25 किलो एवढा आपल्याला मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे. जास्त क्वांटिटीमध्ये मसाला बनवणार असाल तर जे आपण मसाल्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते दुप्पट करायचं. तर हा मसाला पूर्णपणे आपण मिक्सरमधून मिक्स करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. तो तुम्ही बघू शकता. मस्त असा मसाला, जास्त ओलसर पण नाही आणि जास्त कोरडा पण नाही. तर ह्या पद्धतीने जर तुम्ही मसाला बनवलात तर अगदी चवीलाही उत्तम लागतो. तुम्हाला जर मिरची पावडरचा कलर अगदी शेवटपर्यंत लालसरच ठेवायचा असेल तर ज्या वेळेला मिरची पावडर आपण कुटून आणतो त्यावेळेला व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायची आणि तो डबा फ्रीजमध्ये तसाच ठेवून द्यायचा. अगदी मॉइश्चर पकडलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि तो डबा अगदी व्यवस्थित असा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. शेवटपर्यंत मिरची पावडर अगदी लालसर राहते. तर हे आपण कांदा लसूण मसाला जो मिक्स केलेला आहे तो अगदी स्टोअर करण्यासाठी मी इथे काचेची भरणी घेतलेली आहे. तुम्ही प्लास्टिकचीही भरणी वापरू शकता. तर डेली यूजसाठी मी इथे छोटी भरणी पण घेतलेली आहे. बनवलेले मसाले लगेच भरणीमध्ये भरायचे नाही. अगदी अर्धा 1 तास आपण हे असेच उघडे ठेवायचे आणि नंतरच जारमध्ये भरून घ्यायचे. भरणीतून मसाले जेव्हा आपण बाहेर काढतो त्यावेळेला अगदी कोरड्या हाताने मसाले बाहेर काढायचे. ओलसर हात जर तुम्ही लावलात तर मसाला पटकन खराब होतो. तर हे बघा मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला ही मसाला बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.